विविध न्याय मागणीसाठी 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता। या संपाची दखल घेत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव व आयुक्त आरोग्य सेवा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते, परंतु त्यांचा अध्यादेश न निघाल्याने शनिवारी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू आहे। त्याच अनुषंगाने आज ताराराणी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळीपूर्वी 2000 रुपये दिवाळी भेट, आशा स्वयंसेविकांना 7000 रुपये आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10000 रुपयांची वाढ करण्यासह गटप्रवर्तकांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर HWCचे मानधन जमा करावे आणि संप काळातील मानधनात कपात करण्यात येऊ नये आदी मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। त्याचा आदेश तातडीने जारी करण्यात यावा आणि अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या आंदोलनात उज्ज्वला पाटील, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष जाधव, राधिका घाटगे, कविता पाटील, विद्या जाधव, दीपाली भोसले, सारिका पाटील, संगीता कांबळे, मनीषा मोरे, संगीता कामते, छाया काळे, पूनम माळी आदीसह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बाळासाहेब कलगत्ते, राजेंद्र बचाटे, नजमा शेख, सुवर्णा लाड, रमेश पाटील उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।